लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महायुती आणि महाविकास आघाडीसोबत चर्चा सुरू असल्याचं महादेव जानकर यांनी म्हटलेलं आहे आणि त्यांच्यासोबत संवाद साधलाय आमचे परभणीचे प्रतिनिधी खालिद नाज यांनी. पाहूया. राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी आज परभणी शहरातून विजय निरार सभेचा म्हणजे लोकसभेचा रणसिंग फुंकलेला आहे. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. आम्ही महायुती आणि महाआघाडी दोघांना बी आज सांगितलं की बाबा महाविकास आघाडीने 3 जागा राष्ट्रीय समाज पक्षाला द्याव्या, माढा, परभणी आणि सांगली. आणि महायुतीला सांगितलं आम्ही परभणी आणि माढा द्यावं. हे नाही दिली तर आम्ही स्वतः लढणार. ही भूमिका आज डिक्लेअर केली आणि मी स्वतः माढ्यामधून परभणीतून अर्ज भरला. ओबीसींना हिंदू म्हटलं का आपण जवळ जातो आणि सेक्युलर म्हटलं का दलित आणि मुसलमान तिकडे जातात. ह्या दोघांचाही वापर काँग्रेसनं बीजेपीनं पुरेपूर करून घेतलेला आहे. हे माझं आजही म्हणणं जाहीरच आहे. ओबीसीला हिंदू म्हणायचं आणि तिकडे घ्यायचं आणि सेक्युलर म्हणून दलित आणि मुसलमान तिकडे घ्यायचं. काँग्रेस आणि भाजप दोन्ही एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. माझं आजही म्हणणं आहे. भारतीय जनता पार्टीने सुद्धा ओबीसींचा वाटोळा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.